प्रॉब्लेम सेट 2 मधील हे 6वं एक्झाम्पल आहे. इफ लाईन Q इज पॅरलल टू लाईन R असं दिलंय अँड A इज 80 डिग्री, फाइंड ऑल रिमेनिंग अँगल्स, म्हणजे उरलेले कोन शोधा. आकृतीमध्ये Q आणि R ही समांतर रेषा दिलेली आहे आणि इथे अँगल ABCD EFGH असे दिलेले आहेत. उत्तरामध्ये काय केलं आपण, A 80 दिलेलं आहे ते लिहिलंय, आणखी लाईन पॅरलल आहे ते लिहिलेलं आहे. इफ टू लाईन्स आर पॅरलल then if two lines are parallel, interior angles are supplementary, corresponding angles are आठवतंय? छान, चांगली गोष्ट आहे. आता इथे सुरुवातीला इंटेरियर अँगल्सचा संदर्भ काही घेता येतोय काय बघा. ए कुठे आहे बघा, हा ए हा इंटेरियर पार्ट मध्ये नाही आहे, म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी येईल काय इथे, येणार नाही. मग काय येईल सांगा. हे घेऊ शकतो बघा आपण, ए आणि हा काय आहे ते, येस करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल E and reason is corresponding angles. मराठीवाल्यांनी इथं कारण संगत कोण असं लिहायचं आहे. अँगल ए एन ई आर कॉन्ग्रुएंट. ए दिलेला आहे 80 डिग्री, म्हणून ई देखील किती असेल, 80 डिग्रीच असणार आहे. इज इक्वल टू 80 डिग्री. ई हे उत्तर मिळालं आपल्याला, त्याला अधोरेखित केलं आपण. आता यानंतर अँगल ए च्या संदर्भात बरोबर हा आपण घेतला तर काय म्हणू शकतो, ए एन सी आर अपोजिट अँगल्स, अँड अपोजिट अँगल्स ऑलवेज कॉन्ग्रुएंट. लिहा इथं अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी अँड रिझन इज करेक्ट अपोजिट अँगल्स. म्हणजे काय, विरुद्ध कोन. अँगल ए 80 आहे म्हणून सी देखील किती येईल, 80 डिग्री. इज इक्वल टू 80 डिग्री. सी चं माप आपल्याला 80 डिग्री मिळालं. आता कोणता शोधू शकता, हा घेऊ शकतो आपण सी, आणि हा जी घेऊ शकतो. कोणत्या टाईपचे आहेत, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल जी अँड रिझन इज करस्पॉन्डिंग अँगल्स. मराठीवाल्यांनी इथं काय लिहायचं आहे, संगत कोन असं कारण लिहायचं आहे. सी चं 80 माप आहे म्हणून जी चं देखील किती येईल, 80 येईल. इथं 80 डिग्री लिहा, 80 अंश. आता राहिलेले कसे शोधायचे,
ह्या सी वरून आणखी एक शोधता येतो. हा अँगल सी आहे, त्यावरून एफ शोधता येतो. का बरं? इंटिरियर अँगल्स आर supplementary means measure of angle C plus measure of angle F is equal to 180 degree. And reason is yes, इंटेरियर अँगल म्हणजेच हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोन पूरक असतात. देअरफॉर अँगल सी किती लिहायचा आहे? 80 अंश अधिक मापकोन एफ शोधायचा आहे, बरोबर 180 येईल. येतंय लक्षात? येतंय काय लक्षात? म्हणून मापकोन एफ बरोबर 180. या 80चं पक्षांतर करायचं. 80चं चिन्ह कोणतं आहे? जाधव काय करते? हात बसत नाहीत काय? हा, दुसऱ्याला डिवचायचंच नाही. काय सुरू आहे? खेळायला आहे? इकडे लक्ष द्यायचं. 80चं पक्षांतर काय होईल? 80 इथे काय आहे? प्लस आहे. प्लस बिकम्स -80 डिग्री. Therefore, measure of angle F is equal to 180 तून 80 गेले 100 अंश. आणि हे आपल्याला तिसरं उत्तर मिळालं. F 100 मिळालं. F 100 मिळालं तर F चा अल्टरनेट अँगल कोणता असेल? पार्टिशन केलं आपण, बरोबर आहे. अँगल F अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. F चा कोणता अल्टरनेट अँगल असेल? तुमचं लक्ष आहे रे मोरवाडकर, भिंगुडे. घरला जाणार आहे का रे? घरी जाणार आहे? इकडे बघा की. कुणाला सांगायचं? पप्पांना? आठवण आली पप्पांची? कोन एफ आणि त्याचा अल्टरनेट अँगल कोणता? एफ चा अल्टरनेट अँगल डी. या ठिकाणी अँगल डी असं येईल. अँड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे किती अंश असेल? 100 अंश असेल. आणि कंसात अल्टरनेट अँगल मराठीमध्ये काय? तर व्युत्क्रम कोन असं मराठीमध्ये. कारण कोनसाठी काय केलंय? इथं चिन्ह काढलंय बघा कोणाचं. म्हणजे कोन शब्द मी लिहिणार नाही, इथं जागा नाही म्हणून मी आयडिया काय केली? कोणाचं चिन्हच काढलं, म्हणजे व्युत्क्रम कोन असं त्याचा अर्थ झाला. हा, डी चं उत्तर मिळालं. 4 कोणांची मापं मिळाली. डी चं मिळाल्यानंतर एच चं सांगू शकतो आपण. डी आणि एच हे कोणत्या प्रकारचे आहेत? करेक्ट, करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता? एच. अँड बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे किती मिळेल? 100 डिग्री. आणि रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल्स
मराठीवाल्यांनी काय लिहायचं आहे त्या ठिकाणी? संगत कोण असं मराठीवाल्यांनी लिहायचं आहे. एच मिळालं. आता अजून काय राहिलेलं आहे? हे इकडे काय बडबड आलेत बघा. हा, बी मिळायचा राहिलाय बघा. बी आणि डी हे काय आहेत? लिहा या ठिकाणी. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी किती असेल? 100 डिग्री. आणि रिझन काय? अपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोन असं लिहायचं आहे. आणि या पद्धतीने बी शोधायचं होतं. बी हे मिळालेलं आहे. बी ला अधोरेखित करूया. इथं बघा 1 2 हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा आणि 6वा. 8 पैकी 1 दिलाय. अजून एक राहिला काय? हा, इथं अधोरेखित करायचं राहिलेलं आहे. जी 7 पाहिजे होते. आता करेक्ट मिळाले 7. किती विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं? समजलं? हँड्स डाऊन. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट 2 पूर्ण करणार.